येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. लॉकडाऊनची भीती घालून दलालांकडून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. युद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेती पिकांची निर्यात बंद झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय. त्यातच अवकाळी पावसाने सोलापूर शहर राज्यातील विविध जिल्ह्यात फळबागांचं आणि शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. हे संकट कमी आहे म्हणून की काय, दलाल शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन युद्धामुळे लवकर लॉकडाऊन होणार आहे, पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी भीती घालून शेतमालाची कवडीमोल किंमत करत आहेत. आंब्याच्या बागा, कलिंगड, टरबूज, द्राक्ष, केळी आदी फळबागा मनमानी पद्धतीने रेट डाऊन करून मागू लागले आहेत. भारताकडे 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण इंधन पुरेशा प्रमाणावर उपलब्ध आहे असे वारंवार सांगत आहेत. लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. आपल्याकडे पेट्रोल डिझेलची कुठलीही कमतरता होऊ दिलेली नाही, घरगुती गॅसची कुठली कमतरता होऊ दिलेली नाही. मात्र भीतीचे वातावरण असल्यामुळे अनेक जण याचे भांडवल करू लागले आहेत. त्यामुळे गॅससाठी रांगा दिसतात. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या दलालांना चाप लावण्याची गरज आहे. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते झाल्या समाज कल्याण सभापती. उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडे अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती पद. रामप्पा चिवडशेट्टी शिक्षण आणि आरोग्य समिती सभापती. टेंभुर्णीच्या अॅडव्होकेट अमृता वाघे झाल्या महिला व बालकल्याण समिती सभापती. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्याकडे शिक्षण आणि आरोग्य समितीच्या सभापती पदाची जबाबदारी. जडपीच्या सभेत सर्व निवडी झाल्या बिनविरोध. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद सभागृहात येऊन नूतन सभापतींचा केला सत्कार. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, झेडपीचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, माजी आमदार राम सातपुते, झेडपीचे सीओ कुलदीप जंगम, अतिरिक्त सीओ संदीप कोहिनकर आदींची उपस्थिती. सोलापूर झेडपीचे निवडलेले सर्व सभापती उच्च विद्याविभूषित, त्यामुळे ते चांगलं काम करतील. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केला विश्वास. सगळेच सभापती उच्च विद्याविभूषित असे आहेत. याचा खरं वास्तविक पाहता आपल्याला आनंद आहे. सोलापूर झेडपीच्या विविध समित्यांवर येत्या 12 दिवसात होणार सदस्यांच्या निवडी, तर एप्रिल अखेर होणार झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा. केंद्राने व्यावसायिक एलपीजी कोटा 50% 70% वाढवला. स्टील, ऑटो व टेक्सटाईल क्षेत्राला प्राधान्य. रेस्टॉरंट्स नंतर मोठ्या उद्योगांना 20% अतिरिक्त पुरवठा. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावात शेती पिकांचं झालं मोठं नुकसान. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. चालू कच्च्या मालाचे तरी माझं कमीत कमी 50 लाखाचं नुकसान झालेलं आहे. सोलापूर शहरातील जुना बोरामणी नाका येथे ट्रक खाली चिरडून झाला दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. सोलापूर पुणे महामार्गावरील केगाव येथे असलेल्या सिंहगड कॉलेजच्या प्रांगणात उद्यापासून 3 दिवस चालणार पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन. 36 जिल्ह्यातील बालगृहातील 900 स्पर्धक होणार सहभागी. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार उद्घाटन.
अध्यापनात एआयचा वापर काळाची गरज. सोलापुरात मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा संपन्न. सोलापूर शहर जिल्ह्यात पेट्रोल पंपावर कॅन, बाटली, डब्बा किंवा इतर भांड्यात पेट्रोल डिझेल देण्यास मनाई. नियमांचे पालन न करणाऱ्या पेट्रोल पंप चालक, व्यवस्थापकांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. आपल्याकडे पेट्रोल डिझेलचा 1 महिना पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत, लॉकडाऊन लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो. जगवसंत जहाज गुजरातमधील कांडला बंदरात पोहोचलं. जगवसंत जहाजात 47,065 टन एलपीजी. इंधनावरील कर कपात ही शुद्ध धूळफेक. कपातीचा लाभ केवळ कंपन्यांना, जनतेला काडीचाही फायदा नाही, काँग्रेसचा आरोप. इराणमध्ये युद्धासाठी 10 लाख सैनिक तयार. अमेरिकेशी जमिनीवरून युद्धाची तयारी. सैन्यात तरुणांच्या भरतीला वेग. सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय. कथित व्हिडिओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळांना दिलासा. तातडीने राजीनामा घेतला जाणार नाही. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. येत्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी होणार जमा. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, सर्व माझ्या अंतर्मनाच्या आवाजाने घडले. पोलीस कोठडीत भोंदू बाबा अशोक खराचं धक्कादायक विधान. IAS अधिकारी कुणाल कुमार यांची अचानक स्वेच्छानिवृत्ती. सरकारने आदेशही काढले. कुमार हे दिवंगत अजित पवार यांच्या गुडबुकमधील अधिकारी.